कार्ल मार्क्स 5 मे 1818, 14 मार्च 1883 हे एक जर्मन तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार आणि क्रांतिकारी विचारवंत होते. ते वैज्ञानिक समाजवादाचे जनक मानले जातात आणि त्यांचे विचार आणि लेखन समाजवादी व साम्यवादी चळवळींसाठी प्रेरणास्थान ठरले आहे. जन्म 5 मे 1818, ट्रायर, रशिया, आताचे जर्मनी. ते एका यहुदी कुटुंबात जन्मले, पण नंतर त्यांच्या वडिलांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. बॉन आणि बर्लिन विद्यापीठांत तत्त्वज्ञान, इतिहास आणि कायद्याचे शिक्षण घेतले. मुख्य विचारधारा. कार्ल मार्क्सने इतिहास आणि समाजशास्त्राच्या अभ्यासासाठी ऐतिहासिक भौतिकवाद, हिस्टॉरिकल मटेरियलिझम हा सिद्धांत मांडला. त्यांच्या विचारधारेचा गाभा वर्गसंघर्ष, क्लास स्ट्रगल आणि उत्पादनाच्या साधनांवर नियंत्रण होता. समाजाची रचना उत्पादनाच्या साधनांवर आणि उत्पादन संबंधांवर आधारित असते. इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. दासप्रथा, सामंतवाद, भांडवलशाही आणि शेवटी समाजवाद व साम्यवाद. 2. भांडवलशाहीवर कॅपिटलिझम टीका. भांडवलशाहीत उत्पादनाची साधने भांडवलदारांच्या हातात असतात, तर कामगार फक्त मजुरीसाठी काम करतात. भांडवलदार अतिरिक्त मूल्य, सरप्लस व्हॅल्यू, काढून कामगारांचे शोषण करतात, ज्यामुळे विषमता वाढते. 3. साम्यवाद कम्युनिझम. भांडवलशाही संपल्यानंतर वर्गविहीन समाजाची स्थापना होईल, जिथे उत्पादनाची साधने सामूहिक मालकीची असतील आणि शोषणमुक्त समाज असेल. मुख्य लेखन. 1. कम्युनिस्ट जाहीरनामा, द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो 1848, फ्रीडरिख एंगेल्स सोबत लिहिलेले. यामध्ये वर्गसंघर्ष आणि क्रांतीची गरज स्पष्ट करण्यात आली आहे. 2. दास कॅपिटल, दास कॅपिटल. भांडवलशाही अर्थव्यवस्थेची सखोल टीका करणारे हे पुस्तक आहे. समाज आणि अर्थव्यवस्थेच्या अभ्यासासाठी हे महत्त्वाचे मानले जाते. वैयक्तिक जीवन. 1843 मध्ये मार्क्सने जेनी वॉन वेस्टफालेनशी लग्न केले. आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यांना त्यांचे मित्र फ्रीडरिख एंगेल्स यांच्याकडून मोठी आर्थिक मदत मिळाली. त्यांचे बहुतांश आयुष्य इंग्लंडमधील लंडन येथे गेले. प्रभाव आणि वारसा. मार्क्सवाद, मार्क्सिझम त्यांच्या विचारांवर आधारित आहे, ज्याचा वापर लेनिन, स्टालिन आणि माओ यांनी पुढे केला. त्यांनी दिलेली वर्गसंघर्षाची संकल्पना आजही समाजातील असमानतेचा अभ्यास करण्यासाठी वापरली जाते. जागतिक श्रमिक चळवळी आणि समाजवादी चळवळींवर त्यांचा मोठा प्रभाव आहे. मृत्यू 14 मार्च 1883 रोजी लंडन येथे त्यांचे निधन झाले. त्यांची समाधी हायगेट स्मशानभूमीत आहे, जी आजही अनेक विचारवंत आणि अनुयायांसाठी प्रेरणास्थान आहे. कार्ल मार्क्स यांच्या विचारांनी जगभरातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर मोठा प्रभाव टाकला आणि आधुनिक विचारसरणीला दिशा. कार्ल मार्क्स यांनी कामगार वर्गाला आवाहन करत त्यांच्या क्रांतिकारक विचारांद्वारे एकतेची आणि संघर्षाची प्रेरणा दिली. त्यांचे विचार मुख्यतः कामगार वर्गाच्या मुक्तीसाठी आणि वर्गसंघर्षाच्या शक्तीला जागृत करण्यासाठी केंद्रित होते. कम्युनिस्ट जाहीरनामा, द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. त्यामध्ये त्यांनी कामगारांना एकत्र येण्याचे आवाहन केले आणि त्यांची मुख्य भूमिका पुढीलप्रमाणे होती. कामगारांना दिलेले आवाहन. 1. सर्व देशांच्या कामगारांनी एक व्हा. मार्क्स आणि एंगेल्स यांनी प्रोलेटेरियन्स ऑफ ऑल कंट्रीज, युनाइट या घोषणेच्या माध्यमातून जागतिक कामगार वर्गाला एकतेचा संदेश दिला. त्यांच्यासाठी एकत्र येणे हीच शक्ती होती, जी शोषण संपवू शकते. 2. शोषणाविरुद्ध संघर्ष. मार्क्स यांनी भांडवलशाहीला कामगारांच्या श्रमशक्तीचे शोषण करणारी व्यवस्था म्हटले. त्यांनी कामगारांना आवाहन केले की, या शोषणाच्या साखळ्या तोडण्यासाठी तुम्ही संघटित व्हा आणि क्रांती घडवा. 3. स्वतःच्या हक्कांसाठी लढा. त्यांनी कामगारांना सांगितले की, भांडवलदार वर्ग फक्त आपला स्वार्थ बघतो आणि कामगारांच्या श्रमावर अवलंबून असतो. तुम्हाला तुमच्या श्रमाचे संपूर्ण मूल्य मिळाले पाहिजे, म्हणून संघटित होऊन हक्कांची मागणी करा. 4. वर्गसंघर्षाला स्वीकारा. मार्क्सच्या मते, समाज वर्गसंघर्षावर आधारित आहे. कामगारांनी या संघर्षाला स्वीकारून स्वतःच्या वर्गहितासाठी लढा दिला पाहिजे, कारण यामुळेच शोषणमुक्त समाज निर्माण होईल. 5. सामाजिक क्रांती घडवा. मार्क्स यांनी स्पष्ट केले की, फक्त राजकीय क्रांती पुरेशी नाही,
तर सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेतही बदल होणे गरजेचे आहे. कामगारांनी भांडवलदार वर्गाच्या सत्तेला उलथून टाकण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी. उद्दिष्ट मार्क्स यांनी सांगितले की कामगार वर्गाच्या संघर्षाचा अंतिम उद्देश एक वर्गविहीन समाज, क्लासलेस सोसायटी आणि साम्यवाद कम्युनिझम स्थापित करणे आहे, जिथे प्रत्येकाला त्यांच्या गरजेनुसार मिळेल आणि शोषणमुक्त समाजाची निर्मिती होईल. प्रेरणा कामगार चळवळींसाठी त्यांनी प्रेरणादायी विचार दिले. तुमचे शोषण होत आहे हे ओळखा. श्रमिक शक्ती संघटित करा. आपल्या अधिकारांसाठी आवाज उठवा. शोषणाच्या साखळ्या तोडा आणि एक नवा समाज घडवा. कामगारांनो, संघटित व्हा, कारण तुम्हीच या जगातील खरी उत्पादक शक्ती आहात. याच विचारांनी जगभरातील श्रमिक चळवळींना आणि क्रांतींना दिशा मिळाली.